महत्त्वाची अपडेट कोल्हापूरमधून। कोल्हापूरमधल्या शिरोली पुलाची इथल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण आलेलं आहे। हे प्रकरण आणखी तापलेलं आहे। भाजप नेते किरीट सोमय्या आज हातकणंगले पोलीस ठाण्याला या संदर्भात भेट देणार आहेत। हातकणंगले पोलीस ठाण्याबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात केला गेला आहे। शिरोली पुलाची गावामध्ये सुद्धा सकाळपासून पोलीस बंदोबस्त तैनात आहे। या प्रकरणामध्ये पाठपुरावा करण्यासाठी किरीट सोमय्या बरेच सक्रिय झालेले आहेत, बरेच संतप्त झालेले आहेत आणि यावर त्यांनी बरेच आंदोलन सुद्धा केलेलं आहे। जवळपास 12 तासांहून जास्त वेळ त्यांनी आंदोलन केलं आणि आज पुन्हा एकदा हातकणंगलेमध्ये ते येणार आहेत असं कळतं। या संदर्भात आणखी ताजे अपडेट्स घेऊन आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत आहेत। शेखर, किरीट सोमय्या येत आहेत भेट देण्यासाठी पोलीस स्टेशनला, त्याच पार्श्वभूमीवर या दृश्यांमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात पाहायला मिळतोय। कशी व्यवस्था केली गेली आहे? श्रद्धा, हे प्रकरण जे आहे ते शिरोली पुलाच्या या ठिकाणचे अतिशय गंभीर आहे आणि या सगळ्या गंभीर प्रकरणाची आता SIT चौकशी देखील SIT जी आहे ती स्थापन त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्याच्यामार्फत आता चौकशी आणि तपास सुरू झालेला आहे। एकंदरीतच हे प्रकरण बघितल्यानंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी यामध्ये आता एंट्री घेतलेली आहे आणि आपण बघतो कोल्हापुरातले हे हातकणंगले पोलीस ठाणे आहे। त्या पोलीस ठाण्याच्या बाहेर जो आहे तो मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। किरीट सोमय्या जे आहे ते काही वेळातच या ठिकाणी येणार आहेत आणि त्या किरीट सोमय्यांना या ठिकाणी येऊन खरं तर अधिक माहिती या सगळ्या पोलिसांकडून ते जे आहे ते घेणार आहेत। आपण जर बघितलं तर या पोलीस ठाण्याबाहेर काही कार्यकर्ते देखील आलेले आहेत, भाजपचे काही कार्यकर्ते यामध्ये पाहायला मिळतात। तर दुसरीकडं दूरपर्यंत जर बघितलं तर मुख्य महामार्गाच्या बाजूलाच हे पोलीस ठाणे आहे, तिथपर्यंत देखील मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आले। एकंदरीतच हे प्रकरण जे आहे ते संवेदनशील पाहायला मिळते। एकूण 4 महिलांचं जे आहे ते शोषण झालंय अशा पद्धतीची माहिती सध्या समोर येते। एकूण 2 गुन्हे जे आहेत ते आता दाखल झालेले आहेत। या पार्श्वभूमीवरती आता संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे हे जाणून घेण्यासाठी स्वतः त्या ठिकाणी किरीट सोमय्या येणार आहे। त्यामुळे निश्चितच या पार्श्वभूमीवरती दोन्ही, एकीकडे शिरोली पुलाची या गावामध्ये बंदोबस्त आहे तर दुसरीकडे आज ज्या पोलीस स्टेशनला हातकणंगले या ठिकाणी येत आहेत त्या ठिकाणी देखील मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। किरीट सोमय्या येत आहेत, पोलिसांना भेटतील, माहिती घेतील, याकडे आपलं लक्ष असेलच। आणि दुसरीकडे आतापर्यंतचा तपास शेखर कुठपर्यंत आलाय? काय स्टेटस आहे तपासाचं? कशी कारवाई होणार आहे? काय समोर आलंय आतापर्यंत खुलाशांमध्ये? श्रद्धा, आपण जर बघितलं तर ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये SIT आता स्थापन केलेलीच आहे। त्यांच्याकडून सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या दोघांचेही मोबाईल फोन जे आहेत ते जप्त करण्यात आलेले आहेत आणि त्यांना फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवलेले आहे। या फोनमध्ये काही आक्षेपार्ह व्हिडिओ अजून काही आहेत का याचा तपास जो आहे तो आता केला जाणार आहे। शिवाय त्यांनी या मोबाईल व्यतिरिक्त काही घरामध्ये काही उपकरणं आहेत का ज्यामध्ये हा डाटा ठेवलाय ते देखील पाहण्यासाठी त्याच्या दोघांच्याही घराची झडती जी आहे ती पोलिसांनी घेतलेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती मोबाईल आता फॉरेन्सिक लॅबला पाठवलेत। यामध्ये काही आक्षेपार्ह व्हिडिओ आणखीन काही आढळलेत का, आणखीन काही मुलींच्या सोबतचे त्याचे व्हिडिओ आहेत का, या संदर्भातला देखील आता तपास होणार आहे आणि म्हणूनच ही SIT स्थापन करण्यात आलेली आहे। एकूण 8 जणांची SIT मध्ये या ठिकाणी नाव आहे, ज्यामध्ये स्वतः अपर पोलीस अधीक्षक जे आहेत ते धीरज कुमार बच्चू यांच्यासह शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील आणि आणखीन 8 अधिकाऱ्यांची नावं आहेत आणि याच 8 जणांच्या माध्यमातून आता हा प्रकरण जे आहे ते सखोल चौकशीकडे त्या ठिकाणी जाताना पाहायला मिळते। बरोबर, आणि त्यानंतर कारवाई सुद्धा काय होते ते पाहणं महत्त्वाचं असेल। दुसरीकडे किरीट सोमय्या आज येतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेखर, या मुलींना न्याय मिळू दे, त्यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहेत। या सगळ्या ताज्या घडामोडींचे अपडेट घेऊ शेखर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।